महाराष्ट्र आवाज न्यूज. जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री, साठवणूक आणि वाहतूक सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यात अधूनमधून गुटख्याचा साठा जप्त करून काही दुकानदार व वाहतूकदारांवर कारवाई केली जाते. मात्र त्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा बाजारात येत असल्याने या पुरवठा साखळी मागील मुख्य सूत्रधारांपर्यंत तपास का पोहोचत नाही असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला. शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी सुमारे तासभर सहाय्यक आयुक्तांची वाट पाहत ठिय्या आंदोलन केला. त्यानंतर सहाय्यक आयुक्त गोकुळ उरे कार्यालयात दाखल झाल्यानंतर आंदोलकांनी विविध प्रश्न उपस्थित करत त्यांच्याकडे निवेदन सादर केलं. गुजरात व मध्य प्रदेश सीमावर्ती भागातून गुटख्याची वाहतूक होत असल्याच्या तक्रारींची चौकशी करावी. मोठे साठवणूकदार, पुरवठादार, वाहतूकदार आणि वितरकांचा शोध घ्यावा. तसेच शाळा महाविद्यालयांच्या परिसरात विशेष गुटखा विरोधी मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली. गुटखा माफियांना स्थानिक पातळीवर अधिकारी कर्मचाऱ्यांकडून संरक्षण दिल्याच्या तक्रारी असल्यास त्यांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी. दोष आढळल्यास संबंधितांवर विभागीय तसेच कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली. छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करून थांबू नये तर गुटख्याच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा छडा लावून मुख्य सूत्रधारांपर्यंत कारवाई पोहोचवावी. अन्यथा नागरिक, पालक, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उभाटाच्या वतीने देण्यात आला. यावेळी अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, तेजस गोटे, निंबा मराठे, संदीप सूर्यवंशी, भरत मोरे, शेखर वाघ, प्रशांत ठाकूर, शिवाजी शिरसाळे, राजू ढवळे, दिलीप चित्ते, जयश्री वानखेडे, संगीता जोशी, अरुणा मोरे, ज्योती चौधरी, माधुरी सोनवणे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.